नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किरण नगर अमरावती, मराठी विभाग। आज या ऑनलाईन लेक्चरसाठी जे BSc भाग 1 क्षेत्र 2 चे जे विद्यार्थी हजर आहे, या सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो। मागच्या काही तासापासून आपण सत्र 2 मधील कवितेच्या भागाचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे। हे अध्यापन मागच्या सत्राप्रमाणे याही वेळी आभासी पद्धतीने सुरू आहे, ज्याला आपण ऑनलाईन म्हणतो। मराठीमध्ये तो आभासी पद्धतीने आपला हा सगळा वर्ग सुरू आहे। आपल्याला जे सत्र 2 साठी जे पुस्तक आहे ते सत्र 1 साठी जे होतं तेच आहे, इशारा। आता या इशारा पुस्तकामधल्या ज्या 4 कविता सत्र 1 साठी होत्या, तशाच पद्धतीच्या 4 कविता सत्र 2 साठी आहे। आणि पुढे जो व्यावहारिक मराठीचा जो भाग आहे तो सुद्धा त्यामध्ये जाहिरात लेखन आणि पुढे बातमी लेखन असे 2 भाग, ते 2 लेख आणि ह्या 4 कविता असा पोर्शन, असा सिलेबस, असा अभ्यासक्रम आपल्याला सत्र 2 साठी करावयाचा आहे। मागच्या सत्राप्रमाणेच याही वेळेस परीक्षेचं स्वरूप जर असेल तर वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील। आणि ही वस्तुनिष्ठ प्रश्न कोणतेही असो, कोणत्याही परीक्षेचे असो, ते जेव्हा असतात तेव्हा खूप सूक्ष्मपणे, अत्यंत बारकाईने आपल्याला अभ्यासाला नेमलेल्या घटकाचा अभ्यास करावा लागतो। विशेषतः जो घटक आपल्याला मुख्यतः ज्या घटकाकडे आपल्याला फोकस असतो तो घटक मात्र आपल्याला बारकाईने अभ्यासावा लागणार आहे। सत्र 2 साठी कविता या शीर्षकाअंतर्गत आपण आज पहिल्या क्रमांकाची जी कविता पुस्तकामध्ये दिली आहे, माती, हे या कवितेचं शीर्षक आहे, टायटल आहे। माती या कवितेचे कवी राजेश महल्ले। आणि आज आपण आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये या कवितेचा आशय समजून घेऊया। तुमच्याकडे पुस्तक असतील तर पान क्रमांक 130 वर ही कविता आहे। पान क्रमांक 130 वरच्या या कवितेमध्ये राजेश महल्ले या कवीचा परिचय 8-10 ओळीमधून संपादक मंडळांनी दिलेला आहे। आता पहिल्यांदा आपण परिचय वाचू आणि मग शीर्षकाकडे वळू। राजेश प्रभाकर महल्ले, अमरावती जिल्ह्यातल्या कठोरा बुद्रुक येथील ग्रामीण भागात राहणारे हे कवी। 1983-84 पासून कवितेच्या प्रांतामध्ये ते आहेत आणि दर्जेदार अशा पद्धतीच्या कविता त्यांनी वेळोवेळी प्रकाशित केलेल्या आहे, काव्यसंग्रहाच्या माध्यमातून आणि कवितेच्या मंचावरून सुद्धा। विशेषतः ज्या बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातली जी भाषा आहे, ज्याला आपण वऱ्हाडी बोली म्हणतो, या वऱ्हाडी बोलीचा उपयोग खास करून राजेश महल्ले यांच्या कवितेत झालेला आहे, केलेला आहे त्यांनी, आणि तो हेतुपुरस्पर त्यांनी केलेला आहे। आणि म्हणूनच 87 पासून त्यांनी जे काही कविता प्रकाशित केल्या त्या सर्व प्रकाशित कवितेमध्ये भाषेबद्दलचा जिव्हाळा, वऱ्हाडी भाषेबद्दलची त्यांची आत्मीयता आपल्याला दिसते। आणि वऱ्हाडीतून गझल लेखन करणारा काही मस्तपैकी प्रयोग या कवीने केलेले आहे। 2005 मध्ये त्यांचा सगर नावाचा वऱ्हाडी बोलीभाषेत असलेला, विशेषतः अनेक कवितांचा त्यात समावेश असलेला संग्रह आहे। वेगवेगळ्या नियतकालिकातून, वर्तमानपत्रातून त्यांचं लेखन प्रकाशित झालेलं आहे। कवितेच्या संदर्भातलं गझल या काव्यप्रकाराची जी काही त्यांनी सेवा केलेली आहे वऱ्हाडी भाषेतून, ती महत्त्वाची आणि स्तुत्य आहे। अनेक वेगवेगळ्या आशयाने या राजेश महल्ले यांची गझल फुललेली आहे। आपल्या असं लक्षात येते की शोषितांच्या, वंचितांच्या, उपेक्षितांच्या दुःखाला वाचा फोडण्याचं काम, मुखर करण्याचं काम राजेश महल्ले यांची गझल करते। प्रस्तुत जी कविता आपल्याला आपण समजून घेणार आहोत ती कविता 2 2 4 2 6
दोन ओळीचे 6 ठोकळे. आपण गझल या फॉर्मॅटमध्ये ती असल्याने त्याला आपण ठोकळे म्हणतो आहे. आणि प्रत्येक 2 ओळीमध्ये स्वतंत्र अर्थ आहे. सलग एकच अर्थ काही सुरुवातीच्या ओळीपासून शेवटल्या ओळीपर्यंत गझलमध्ये नसतो. गझलमधल्या पहिल्या 2 ओळीतला जो काही अर्थ आणि आशय असतो, त्या अर्थ आणि आशयाला समांतर दुसऱ्या ओळीतला अर्थ आणि आशय असला पाहिजे असं नसतं. दुसऱ्या 2 ओळी यमकाने फक्त त्या एकरूप असतात, परंतु आशयाने मात्र त्या भिन्न असतात. आणि म्हणून मग मराठी भाषेतल्या वऱ्हाडी भाषेतल्या विशेषतः या माती गझलेची वेगळे असे वैशिष्ट्य आहे. विशेषतः राजेश महल्यांचा हा जो प्रयोग आहे वऱ्हाडी गझल, या वऱ्हाडी गझलच्या संदर्भात आपण विस्ताराने बघूया. आता प्रस्तुत जी माती नावाची गझल या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला शिकायची आहे, समजून घ्यायची आहे, ही सगर नावाचा जो या कविता संग्रह आहे. आता पहा, शब्दसुद्धा वऱ्हाडातला आहे. सगर आपण ज्याला रस्ता म्हणतो, गावामधून तिकडे शेतावाड्यामध्ये जाताना किंवा एका गावातून दुसऱ्या गावाला जाताना जी पायवाट असते, आपण शुद्ध मराठीमध्ये पायवाट म्हणतो. तर वऱ्हाडी भाषेमध्ये सगर हा शब्द आहे. सगर, सगरांचाल म्हणते आपला घर, एक वावरा शेतातून जाणारी माणसांच्या पावलांचा ठसा उमटणारी पाऊलवाट म्हणजे सगर. आपण शुद्ध भाषेत मार्ग म्हणतो, रोड म्हणतो, रस्ता म्हणतो, पाऊलवाट म्हणतो. वऱ्हाडी भाषेत त्याला सगर म्हणतात. ते शीर्षक त्यांच्या कविता संग्रहाचं आहे. आणि युगानुयुगे हजारो वर्षापासून या समाजामधल्या वेगवेगळ्या असं म्हणूया आपण की भारतीय समाजामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळे बंधने होते, जातीयतेचं बंधन असेल, अस्पृश्यतेचं बंधन असेल, स्त्री पुरुष विषमतेचं जे बंधन होतं, आता युगानुयुगे या समाजातला जो खालचा वर्ग आहे, म्हणजे त्याला आपण शूद्र म्हणूया, अतिशूद्र म्हणूया, या खालच्या वर्गावर हजारो वर्षापासून वरच्या वर्गाने, सवर्णीयांनी वेगवेगळे धार्मिक बंधनं टाकले होते, सामाजिक बंधनं टाकले होते आणि त्या बंधनामध्ये तो समाज पिचला होता. आणि म्हणून कवीचं म्हणणं असं आहे की युगानुयुगी इथल्या शोषितांवर जे काही अन्याय अत्याचार झाला त्याच्याविरुद्ध आज काळी माती संघर्षाला उठणार आहे, तीच बंड करून उभी राहणार आहे आणि शोषितांच्या जीवनात नव्या पद्धतीने आशा पुलकित होणार आहे किंवा होऊ घातलेले आहे किंवा येऊ शकते, अशा पद्धतीचं एक आशावाद या माती गझलेतून आपल्याला दिसतो, लक्षात येतो. तो तशा पद्धतीचा आशय गझलकार राजेश महल्ले यांनी गुंफला आहे. ही झाली पार्श्वभूमी. पुस्तक तुमच्याकडे आहे हे मी लक्षात ठेवतो, किंवा मला असं वाटते की आपण सगळ्यांनी पुस्तकात बघावं. नसेल तर लेक्चर संपल्यानंतर एक PDF मी पाठवणार. त्या PDF मध्ये या 4 कवितांचा जो संदर्भ आहे पुस्तकातला, त्याचं स्कॅनरमध्ये आपण ते बघूया. पुस्तक असेल तर उत्तम. आता मी फार प्रस्तावना न करता आपण आपल्याला जी नेमलेली कविता आहे राजेश महल्ले यांची माती, ही कविता पहिल्या 2 ओळी आपण आता त्या स्ट्रक्चरमध्ये, त्या फॉर्मॅटमध्ये फार त्याच्यावर चिंतन करणार नाही. गझल फॉर्मॅट असतो, त्याचं काय निकष असते, कसं वृत्त असते, कसं यमक असते, कशा पद्धतीनं विरोधाभास असतो, कशा पद्धतीनं शब्दांची चमत्कृती असते, यामध्ये आपण फार आता गुंतणार नाही आणि थेट आपण जाऊया आशयाकडे. पहिल्या 2 ओळी. आता माजनार माती, आता गाजनार माती, लढाईची बोली भाषा किंवा लढाईची बोल भाषा, आता बोलनार माती. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, म्हणजे तुकडे पडतात, त्याचे असे टप्पे पडतात. आता माजनार माती एक तुकडा, आता गाजनार माती एक तुकडा. आणि दोन्ही तुकड्यामध्ये समान अक्षर आहेत, सारखे अक्षर आहे, सारखा रिदम आहे. गझलेला ताल असतो, सूर असतो, लय असते. ती लय, ताल, सूर का बरं तिच्यात येते? कारण का प्रत्येक शब्दाचं जे वजन आहे, 1 मात्रा 2 मात्रा, त्या पद्धतीनं ते सातत्याने असते. आता 2 2 मात्रा आहे. माझं नार,
माच्या 2, जचं 1, नाच्या 2, रचं 1, 1 2 1 2 1 2 अशा मात्रा घेऊन गझल चालत असते. गझल म्हणजे हरिण. हरणाचं जे पडण्याचं जर तुम्ही यूट्यूबमध्ये टाकलं तर हरण जसं पडते 2-2 पावलं उचलून पुढे 2 टाकते, पुढचे 2 उचलते, त्याच्या पुढे टाकते. त्यावरूनच गझलला हरणाच्या या नावाला तिकडे मुस्लिम कंट्रीमध्ये, इराणमध्ये गझलेला पॅरेलल म्हणजे हरणाला पॅरेलल जे नाव आहे ते गझल आहे. आणि म्हणून मग त्या पद्धतीने आपण त्याही खोलात जाणार नाही. आपण आशयाकडे वळूया. आता माजणारं माती, आता गाजणारं माती, लढाईची बोलभाषा, आता बोलणारं माती. माती 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 असे 3दा आलेलं आहे. शेवटी माती माती आलेलं असल्यामुळे यमक आणि अंत्ययमक हा भाग आहे. आपण फक्त यमकाकडेच वळूया. यमक म्हणजे शेवटला शब्दातलं शेवटलं जे अक्षर म्हणजे माती, ती, तला विलांटी ती. आता हे तला विलांटी ती आणि त्याच्या आधीतला मातीच पकडू. आपण माती पहिल्या ओळीतल्या शेवटी आहे, दुसऱ्या ओळीच्या शेवटीसुद्धा माती आहे, चौथ्या ओळीच्या शेवटी माती आहे, 6व्या ओळीच्या शेवटी माती आहे, 8व्या ओळीच्या शेवटी माती आहे. चला पुढं 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 आलं लक्षात. म्हणजे हा यमक कंटिन्यू सातत्याने प्रत्येक 2-2 ओळीच्या नंतर ठेवावा लागतो लेखकाला, कवीला. हे झालं स्ट्रक्चर. स्ट्रक्चरमध्ये आपण फार गुंतणार नाही, तुमचा तो भागही नाही, तुम्ही BScचे पुरा. आता आपण सरळ वळवणार आपला मोर्चा तो आशयाकडे. आता हे बघा, आपण जेव्हा कवितेच्या ओळी वाचतो तेव्हा आपल्याला पहिल्या प्रथम जो अर्थ लक्षात येतो तसा काही अर्थ त्या कवितेचा नसतो. त्या शब्दाच्या पाठीमागे काही एक अर्थ असतो, तो आपल्याला समजून घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, आता माजणारं माती. माजतो कोण? माणूस, जनावर, कुत्रं एखादं, घोळा. माती थोडी बदमाशपणा करते, पण लेखक कवी म्हणतो की आता हे बदमाशपणा अत्यंत आपण म्हणतो आहे एखाद्या पोरालासुद्धा त्याची आई वडील किंवा घराबारातले आजूबाजूचे म्हणतात की तो आता अमुक अमुक झाला, जास्त अमुक अमुक करू राहिला काय, अशा पद्धतीनं आपण वऱ्हाडातसुद्धा अशा पद्धतीनं म्हणतो. माजणार या शब्दाच्या पाठीमागे तो अर्थ आहे. आता माती म्हटल्यामुळे परत आपल्याला प्रश्न पडला. इथे मात्र माती म्हणजे आपल्याला दिसणारी, ज्याच्या भरोशावर आपण उभे आहो असं जे जमीन ज्याला म्हणतो आपण, काळी माती. आता ही काळी माती किंवा एकूणच जमीन ही म्हणते तो कवी की आता हिला एक प्रकारचा माज येणार. आता हे आपण थोडंसं विचार करूया की हे शक्य नाही. ती तर निर्जीव आहे, स्थिर आहे, अचल आहे. एखाद्या अचल गोष्टीला जेव्हा कवी कवितेत घेतो आणि त्याला सजीव आहे असं भासवतो तेव्हा आपल्याला निश्चितच त्यासारखं दुसरं काहीतरी कवीला म्हणायचं असते. मातीसारखं दुसरं काहीतरी. मातीसारखं दुसरं काय आहे? माती कुठे आहे? माती सर्वत्र आहे. आपण त्याच्या भरोश्यावर उभे आहो, आपले घरदार त्याच्या भरोश्यावर उभे आहे, हे रेल्वे रस्ते उभे आहे दुनिया भरायचे. एवढं वजन ती सहन करते. मग आता जे सहन करते, समाजातला जिवंत घटक असा कोणता आहे जो सहन करतो खूप, ज्याच्या भरोश्यावर सगळं आहे? मग आपल्या असं लक्षात येते की सर्वसामान्य माणूस हा सहन करतो, त्याच्या भरोश्यावर सगळ्या जगाचा गाळा डोलारा सुरू आहे. सर्वसामान्य माणूस म्हणजे कोण? शेतात राबणारा, कष्ट करणारा शेतकरी, सर्व मजूर वर्ग, म्हणजे शारीरिक कष्ट करणारा वर्ग, बौद्धिक कष्ट करणारा वर्ग, मानसिक कष्ट करणारा वर्ग, हे सर्व सामान्याच्या याच्यात बसूया आपण. त्याला थोडंसं बाजूनं ठेवू. बौद्धिक कष्टवाल्यांना आपण पहिले शारीरिक कष्टवाल्यांचा विचार करू. कवीला ते अपेक्षित आहे. शारीरिक कष्ट करणारे कोण आहे? सगळे हमाल, सगळे मजूर, सगळे शेतकरी, सगळे मजूर, कारखान्यात राबणारे सगळे 12-12 तास शारीरिक कष्ट करणारी जनता. धिस इज कॉल्ड माती. आपल्याला काय म्हणता येईल? मातीप्रमाणे यांच्या भरोश्यावर सगळं आहे. आता उद्या जर आपण म्हटलं की शेतकऱ्यांनी सगळं थांबवावं तर 8-10 महिने आपल्याकडे किराण्यातलं जे काही आहे ते येईल, नंतर येणार नाही. ते ज्वारी पिकवणं बंद झाली, गहू पिकवणं बंद केले शेतकऱ्यांनी. सगळं जे आपण खातो, ज्या भरोश्यावर आपण जगतो, हे सगळं अन्न किती दिवस तुम्ही कोंबडे बकरे खाणार, त्याही गोष्टी संपणार. म्हणजेच काय, शेतकरी हा बेसिक आहे, बेस आहे त्याच्या भरोश्यावर, म्हणजे ज्याच्या भरोश्यावर सगळं आहे. अशा अर्थानं सर्वसामान्य पिचलेला, पण त्याच्याकडे दुर्लक्ष आहे.
शेतकऱ्याकडे म्हणा, मजूर वर्गाकडे, कष्ट करणाऱ्या वर्गाकडे दुर्लक्ष आहे. हे दुर्लक्ष आत्तापर्यंत केलं गेलेलं आहे. कोणं केलं? सत्ता ज्यांच्या हाती आहे त्यांनी केलं. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दुर्लक्षित ठेवलं. त्यांच्यावर वेगवेगळे कायदे लादले. आजही ते दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे त्या शेतकऱ्यांचं. काही लक्ष नाही तिकडे गव्हर्नमेंटचं. अन्यायकारक असे कायदे येऊ घातले आहे, त्याच्या विरोधात बिचारे ते एकत्रित आले आहे, पण त्यांचा विचार होत नाही आहे. सामान्यांना चिरडणे हा या भारतीय व्यवस्थेतला एक भाग राहिलेला आहे बऱ्याच काळापासून. सर्वसामान्यांच्या संदर्भात कवी असं म्हणतो की आता खूप झालं, आता आम्हाला आमचं घराणं सांगावं लागणार आणि ते आम्ही मांडणार. आणि म्हणून मग आता माजणार माती, आता गाजणार माती, आमचा जल्लोष होणार. आता खूप झालं म्हणते. सामान्य माणसाचा विचार आता होईल. सामान्य माणूस आपलं दुखणं सांगेल, दरडावून सांगेल. आता कवी हे एवढं डेअरिंग त्याला कसं काय सुचलं? तर त्याचं कारणच आहे. 1947 साली देश स्वातंत्र्य झाला आणि 1945 साली लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार आपण केला. इंग्रजीतून चालले गेले आणि आपल्याला आता असं लक्षात येतं की सामान्य माणसाचा विचार होतो आहे, त्याला कायद्याचं प्रोटेक्शन आहे, कायदा आहे त्याच्या बाजूनं. इंग्रजाच्या काळात असा कल्ला करता नव्हता येत आपल्याला. आपण आपल्या देशात आत्ता आहो म्हणून आपण आपल्या पद्धतीनं बोलतो, चौकात कुठेही कल्ला करतो, फटाके फोडतो, DJ लावतो. आपल्याला त्या पद्धतीचे काही अधिकार मिळालेले आहे, पण कर्तव्य आपण विसरत चाललो आहो. अधिकार मिळालेले आहे. प्रत्येक माणसाला घराणं सांगण्याचा अधिकार आहे आणि त्या घराण्यामध्ये जर कुठं त्याला अन्याय दिसत असेल तर त्याला दाद मागण्याचा, न्यायालयात जाऊन न्याय मागण्याचा सुद्धा अधिकार दिला गेलेला आहे भारतीय संविधानाने. म्हणून राजेश मोहल्लेंना असं वाटते की आता शेतकऱ्याची, कामगारांची, कष्टकऱ्यांची आत्तापर्यंत पिडवणूक झाली हे खरं आहे. आता इथून पुढे पिडवणूक होणार नाही. आता माजणार माती, आता गाजणार माती, आता कल्ला होईल. खूप झालं म्हणते सहन करणं. माती शब्दामध्ये काय आहे? इथं आता पिचलेले, गांजलेले, ज्यांच्या भरोशावर सगळं समाजाचं वजन आहे, ज्याचा प्लॅटफॉर्मवर उभे जेव्हा आहेत, सगळा समाज ज्याच्या भरोशावर आहे, सगळं जग ज्याच्या भरोशावर आहे. अण्णाभाऊ साठे या सुप्रसिद्ध आंबेडकरी कादंबरीकाराने असं म्हटलं होतं की ही पृथ्वी नागाच्या फण्यावर नसून शेतकरी, कामकरी मंडळीच्या मजबूत अशा मनगटावर उभी आहे. आता इथं गोल चेंडू नाही तुम्हाला दाखवलं असतं मी. म्हणजे काय? कामगार आणि तुम्ही पाहिलं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किंवा युनियन ज्या असतात त्यांचं हे असं चिन्ह असते, हात. हे हात आहेत म्हणून आपण काम करू शकतो. मजूर वर्गांना हात नाही आहेत असं जर लक्षात आलं तर कोण त्याला काम देते? हात. काम करणारा मजूर वर्ग, काम करणारा शेतकरी हा या सगळ्या जगाला, हा डोलारा त्या जगाचा तो वाहतो. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचं ते तशा पद्धतीचं वाक्य आहे की आता माजणार माती, आता गाजणार माती, लढाईची बोल भाषा आता बोलणार माती. आत्तापर्यंत मुक्या असलेल्या, अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या सर्वसामान्य मजूर, शेतकरी, दयनीय अशा व्यक्तीवर तुम्ही अन्याय अत्याचार केला, पण आता इथून पुढे हा अन्याय अत्याचार सहन केल्या जाणार नाही, असं त्याचा अर्थ. लक्षात आलं? आणि पुढे इथं नाही तिथं नाही बीज कोणी पेरणार. दुसरी ओढ पाहता, दुसऱ्या दोन थोकटाळे पहा. शेतीमध्ये प्रत्येक शेतकरी जागोजागी आपलं पेरणी करतो. तो संदर्भ घेऊन राजेश मोहल्ले शेतकरी आहे व्यवसायाने आणि म्हणून मग सगळे त्यांच्या कवितेतले जे शब्द येतात, माती, बीज, पुढे आणखी बरेच पेरणं, हे सगळे संदर्भ शेतीशी संबंधित आहे. कवी ज्या एरियात राहतो, कवीवर जे संस्कार होतात, कवी ज्या व्यवसायातून पुढे येतो, ते सगळे संदर्भ त्याच्या कवितेत आपोआप येतात. आणि राजेश मोहल्ले शेतकरी आहे आणि म्हणून तो म्हणतो की इथे नाही तिथे नाही बीज कोणी पेरणार. बल खूप झालं म्हणते. आता तेच ज्वारी पेराची वर्षभर तिला राबवायचं, पोसायचं, व्यवस्थित पाणी द्यायचं, रक्त आटवायचं, मोठं करायचं ते पीक.
सगळं करायचं, शेतकरी शेवटी विकून टाकायचं आणि अत्यंत अल्प दरात ते विकल्या जायचं त्या भरोशावर सगळं, आणि अत्यंत मायनसमध्ये तो शेतकरी आजपर्यंत आपला हा सगळा गणित तो करत होता. आता खूप झालं म्हणते, या वावरात हे पेरू दे, त्या वावरात ते पेरू दे. माणसाच्या पोटामध्ये आग पेरणार माती. लय झाला आता. पारंपरिक सगळ्या गोष्टी खूप सहन केल्या. माणसाच्या पोटात आता आग पेरण्यासाठी आम्ही निघणार. शेतात बी बियाणं टाकून खूप झालं, असं ते म्हणतो तो कवी. याचा अर्थ काय? आता सर्वसामान्य माणसाला हे कळून चुकलं आहे की आपण आपल्या अन्याय अत्याचार होतो आहे याविषयीची आपल्याला दाद मागावी लागणार आहे, आणि म्हणून तो पेटून उठेल अन्याय अत्याचाराने. उठला आहे. आणि आता असा पेटून उठलेला माणूस सरळ सरळ काय करणार? शेतीवाडीत नाही पिकत बसणार, पेरत बसणार नाही. तो सरळ माणसाच्या पोटात आग पेरणार. तो त्याला उठवणार, तो त्याला उठवणार, तो त्याला उठवणार, आणि तो सांगणार की आता आपल्याला एकत्रित व्हायचं आहे, युनियन स्थापन करायची आहे, संघटना उभी करायची आहे, आपल्या अधिकाराच्या हक्काची लढाई लढायची आहे, मोर्चा काढायचा आहे. हे सगळं म्हणजे काय? पोटामध्ये आग पेरणारं माती, बीज पेरणार नाही. आता मातीच काय करेल? म्हणजे सर्वसामान्यच माणसं सर्वसामान्य माणसाला एकत्रित करतील, लढा उभा राहील, संघर्ष. एक आशावाद आहे कवीला की असं होईल. लक्षात आलं? त्याच्या खालच्या दोन ओळी की एकोप्यानं नांदतील जनावरं झाडं झुडं, वराडी भाषा आहे. आणि मग एका एका माणसात सवा टाकणार माती. सवा शब्द आलेला आहे. जे ग्रामीण भागाच्या संस्कृतीतून पुढे आलेले आहे, ज्यांच्याकडे शेतीवाडी आहे, त्यांना सवा शब्द माहीत आहे. एक तास सरळ असते असं, त्याच्या बाजूनं काही डिस्टन्सवर दुसरं तास असते. या 2 तासांच्या मधलं जे अंतर आहे त्याला म्हणतात सवा. तो बोटांच्या हिशोबावर ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांना तो करता येतो की 32चा सवा, 40चा सवा, 16चा सवा. सोयाबीन असते तर तो खूपच कमी असतो. 8, हे 8 बोटं, परत 8 बोटं, 16 बोटाचा सवा, 32 बोटाचा सवा, 40चा सवा. सवा म्हणजे डिवायडेशन. लक्षात आलं? दुभाजक. इकडून या मार्गाने जा, तिकडून त्या मार्गाने या. काय म्हणते तो कवी? एकोप्यानं नांदतील झाडं झुडं जनावरं. झाडं झुडं जनावरं आता एकत्रित येऊन नांदतील, त्यांच्यात एकोपा होऊ शकेल. माणसामध्ये आता डिवायडेशन करण्यासाठी निघाली आहे म्हणते आता सर्वसामान्य जनता. म्हणजे निसर्ग आणि माणूस, इतर सजीव आणि माणूस. कवीचं स्पष्ट म्हणणं आहे की इतर सजीव सगळे वनस्पती आणि प्राणी हे एकोप्यानं नांदतील. आजपर्यंत माणूस एकोप्यानं नांदत होता, पण आता माणसं एकोप्यानं नांदणार नाही. या समाजात सरळ सरळ 2 भाग आहे. एक सवर्णीय, एक उच्चवर्णीय म्हणूया, किंवा एक शूद्र म्हणूया, एक सवर्णीय म्हणूया, किंवा एक कनिष्ठ वर्ग म्हणूया, एक वरिष्ठ वर्ग म्हणूया, एक असं म्हणूया की श्रीमंत, दुसरा गरीब, एक भांडवलदार, कारखानदार. डिवायडेशन. आता म्हणते माणसांमध्ये सरळ सरळ भेदाभेद होणार आहे. आम्ही निघालो म्हणते, आम्ही अन्याय अत्याचार करणार आहे, आमच्यावर अन्याय अत्याचार झाला म्हणून आम्ही मोर्चा काढला, आणि ज्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केला ते. आणि हे डिवायडेशन, विभाजन. आता हे विभाजन होणार, अशा पद्धतीचं एक भाकीत कवी करतो आहे. पुढे कवी असं म्हणतो, ह्याच एका जोगणीनं महाल आले चेन नाही. आता हे संदर्भ थोडेसे ग्रामीण भागातले. एखादा महाल असतो पडका, आणि तिथे भूतभीतं नांदतात किंवा काहीतरी कल्ला बिल्ला होतो, आणि अस्वस्थ असते ते सगळं महालातलं चित्र. कवीने तो संदर्भ घेऊन एक चोरलेल्या भाकरीचा जाब मागणारं माती. खूप झालं म्हणते. आता हे जे महाल आहे गावागावातले, गावातनी खूप मोठा एखादा जमीनदार असतो, त्याच्याकडे 200 एकर शेती असते, आणि त्याचा खूप मोठा वाडा असतो. बैल असतात, आणि हजारो माणसं त्याच्याकडे राबतात. आणि हे आजकाल असे वाडे गावागावांमध्ये आहे. आणि मग आतापर्यंत हे यांनी असं सगळं चालवलं म्हणते. आमची गरिबाची, मजुरांची भाकरी ह्या लोकांनी हिसकून यांचे महाल उभे केले. यांचे वाडे या आमच्या मेहनतीच्या भरोशावर मोठे राहिले, मोठे झाले, मोठ्या हामाड्यामात ते मिरवतात. आता इथून पुढे हे जे आहे असं चालणार नाही. जे काही तुम्ही चोरणे हा शब्द वापरला कमी. आजपर्यंत मजुराचे कष्ट तुम्ही चोरले,
त्याला 200 रुपये द्यायला पाहिजे, तुम्ही 100 रुपये दिले. अशा सगळ्या शोषित वंचित उपेक्षित लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव झाली आहे. आणि आता हा तुमचा जो काही चोरीलपीचा विषय होता तो आता थांबणार. आणि जुन्या हजारो वर्षापासूनच्या पिढ्या ज्या काही बर्बाद झाल्या आहे या गावामध्ये, आता या सगळ्या हजारो पिढ्यांची वसुली ही नवी पिढी करायला निघणार आहे. अशा पद्धतीची एक धमकी म्हटल्यापेक्षा एक प्रकारची सजग झालेली, आपल्याला म्हणून अस्तित्वाची जाणीव झालेली एक संघर्षाची भाषा या 2 ओळीतून पुढे येते. पालखीच्या येरधारीनं खांदेकरी हैराण. आता पालखी म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे की पालखी हा शब्द कोणीतरी 4 लोक असतात, त्याच्या खांद्यावर ते पालखी असते आणि पालखीत बसणारा कोणतरी असतो. हा जो पालखी चालून खाली थकणारा जो मजूर आहे, हे अशाच पद्धतीनं सर्वसामान्य माणसं आहे ज्यांनी अनेकांच्या पालख्या वाहिलेल्या आहे. सगळे खांदेकरी हैराण झाले म्हणते पालखी किती दिवस लोकांचं तुम्ही जो सहन करतो तो खांदेकरी किंवा तो पालखी वाहणारा. खांदेकरी पालखी वाहणारा आजपर्यंत पालखीच वाहत राहिला, म्हणजे शोषण ज्याचं झालं तो शोषित होत राहील त्याचं. आणि असं एक दिवस म्हणते आता पालखीच्या येरधारीनं खांदेकरी हैराण खूप झालं म्हणते. आतापर्यंत खूप पालख्या वाहिल्या, सर्वसामान्य माणसाचं खूप शोषण झालं. राजेशाही मुलखाची वाट रोखणारं माती. काय म्हणतो पुढे कवी, खूप झाला आता पालख्या वाहनं, खांदेकरी हैराण झाले म्हणते. आता इथून पुढे राजेशाही जो काही थाट आहे तुमच्या गाड्या घोड्या, तुमचं सगळं लवाजमा, तुमचा महाल, तुमचा सगळं वाळा आणि सगळं तुमचा ऐशोआराम, घोडीगाडी, सगळं राजेशाही जे काही थाट आहे तुमचा, सर्वसामान्य माणसांच्या भरोशावर तो थाट आहे. सर्वसामान्य माणूस आता जागा झालेला आहे आणि तो कुठल्याही पद्धतीने शोषणाला बळी पडणार नाही. आणि आता इथून पुढे तुमचा राजेशाही थाट बंद होणार. आम्ही सांगू 20 रुपये द्या, तुम्ही 20 रुपये द्या, तरच आम्ही तुमच्या कामाला येऊ. तुम्ही जर त्या 20 रुपयाऐवजी 5 रुपये आमच्या हातावर ठेवत असणार तर आम्ही येणार नाही. अशा पद्धतीची असं म्हणूया आपण की समतेची भाषा, आर्थिक समता ज्याला म्हणतो आपण, ती सर्वसामान्यांच्या मनात रुजली आहे. कोणत्याही क्षणी या पद्धतीनं अशा पद्धतीनं त्याचा स्फोट होऊ शकतो. आणि म्हणून मग पालखीच्या येरझारीनं आत्तापर्यंत खांदेकरी हैराण झाले, पण आता इथून राजेशाही मुलखाची जी वाट आहे ती आम्ही रोखणार. म्हणजे आतापर्यंत सर्वसामान्यांना लुबाळून, त्यांना शोषण करून, त्यांचं अत्यंत अल्पमजुरीत त्यांना राबवून जे महाल उभे झाले, या सर्व महाल उभे झालेल्या महालांना आता म्हणते त्याची काही फार किंमत राहिली नाही. अशा पद्धतीनं एक बदल होऊ इच्छितो आहे. हा होणारा बदल सर्वसामान्यांच्या बाजूने होणारा बदल आहे. पुढे 2 ज्या ओळी शेवटल्या त्या खूप महत्त्वाच्या आहे. याला गझलेला थांबवलं आहे त्यांनी, तिथं फुलस्टॉप दिलेला आहे. त्या 2 ओळीमध्ये राजेश महलने असं म्हणतात की राजा अन राणीची कथा आजा आजी इसरेन. आपण सांग आपल्या जुनी जी आजोबा आजी आहे ते लहान नातू त्यांचा झोपत नाही तर ते कथा सांगतात त्याला. एक होता राजा, एक होती राणी, आणि मग त्यांच्याकडे खूप मोठं सैन्य होतं, हत्ती होते, घोडे होते. हे जे कथातले जे राजा राणी आहे, आता नमुना म्हणून कथेतले राजा राणी गायब होतील. कोणी राजा नाही, कोणी राणी नाही. इथून पुढे असा वर्ग निर्माण होईल ज्या वर्गामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ हा भेद राहणार नाही. ज्या ठिकाणी समाजामध्ये सर्व माणसं सारखी असतील, अशा पद्धतीचे समतेच्या बाबतीतला विचार पहिल्या ओळीत आला की आता राजा राणी अशा पद्धतीची कथा कोणताच नातवाला त्याचा आजी आजोबा सांगणार नाही. राजा आणि राणीची कथा आजा आजा इसरेनं. आजी आणि आजोबा राजा राणीची कथा विसरून जाईल. आणि कोणाची कथा सांगेल मग? साध्या सुध्या माणसाची गोट सांगणारं माती. ह्या आजीच्या आणि ह्या आजाच्या मुखामध्ये आता इथून पुढे सामान्यातल्या सामान्यांच्या संघर्षाची कथा असणार. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या कौशल्याचा विचार असणार. सामान्यातल्या सामान्य माणसाची हिंमतीची कथा असणार. त्याच्या कौशल्याची, हिमतीची, त्याच्या कष्टाची कथा राजा राणीच्या कथेच्या विरुद्ध उभी राहील. नातवाला आजोबा आणि आजी सर्वसामान्य माणसांच्या कथा सांगतील. हा बदल होणार आहे. अशा पद्धतीची एक आशावादी चित्र सर्वसामान्यांच्या संदर्भातलं राजेश महलने आपल्यासमोर ठेवतो आहे. विद्यार्थ्यांनो, हे महत्त्वाचा परिवर्तनाची जी नांदी आपल्याला या कवितेतून मिळते
आणि अशा अर्थाने सर्व या ग्रामीण प्रतिमा आपल्याला लक्ष केंद्रित करतात आणि गावखेड्यातलं वर्णन, गावखेड्यातले शब्द, गावखेड्यातल्या प्रतिमा, ग्रामीण भागातल्या सगळे संदर्भ घेऊन राजेश महल्ले यांनी आपल्यासमोर सर्वसामान्यांच्या परिवर्तनवादी असं म्हणूया की सर्वसामान्यांच्या व्यथेला आणि आशावादी त्यांच्या भविष्याला माती या गझलेतून आपल्यासमोर ठेवले आहे. अशा पद्धतीची ही 6 ठोकळ्याची गझल आपण आपल्या या आजच्या अध्यापनात बघितली, त्याचा अर्थ समजून घेतला. ही गझल आहे आपल्या अमरावतीच्या राजेश महल्ले यांची ती गझल आहे. आता राजेश महल्ले हे मागच्या 3-4 वर्षापासून आपल्या महाविद्यालयात एकदा आले होते, एकदा NSSच्या शिबिरातसुद्धा आले होते. अशा पद्धतीचा आपल्या परिसरातला हा कवी आणि त्याची ही कविता नक्कीच आपल्याला आवडली असेल आणि यातला अर्थ जेव्हा आपण समजून घेतला तेव्हा आपल्याला त्यातला अर्थाच्या अर्थाने म्हणजे अर्थाच्या आशयाच्या संदर्भातसुद्धा आपले काही शंका कुशंका असतील त्यासुद्धा दूर झाल्या असतील. अशा पद्धतीची हमी आज आपण इथं देऊया. सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करतो जे आज ऑनलाईन लेक्चरसाठी हजर आहेत. जे काही डिस्कशन आहे, जे काही चर्चा आहे आपली या संदर्भातली ती आपण व्हॉट्सअपवर करूया. सर्व विद्यार्थ्यांचे आभार. थांबूया.